बघा, माझ्यावर टीका का करताय तुम्हाला हे समजत नाहीये. मी फक्त एकच म्हटलं की बाबा आरक्षण टिकणारच घ्यावं, आम्ही द्यायचं आणि कोर्टामध्ये एका दिवसात ते निकाली निघावं, उगाच समाजाची फसवणूक व्हावी ही आमची अजिबात अपेक्षा नाहीये. आणि म्हणून टिकणारं आरक्षण पण घ्या एवढंच मी म्हटलं होतं. त्यामुळे त्यांना माझा राग आलेला दिसतोय. मी दुसरं तर काही बोललेलो नाही. मी 5 वेळा मीच त्याला जाऊन भेटलो, मीच त्याच्याशी बोलणी करत होतो. पण आता एखादा आपण शब्द बोललो आणि ती वस्तुस्थितीला धरून बोललो तरी त्यांना त्याचा एवढा राग की प्रत्येक सभेमध्ये ते मलाच कळत नाही. 50 वर्षामध्ये पवार साहेबांनी आरक्षणाचा अ सुद्धा काढला नाही. त्यांनी कधी आरक्षणावर एक शब्द भुरा बोलले नाहीत. आणि आज आम्हीच वाईट झालो आरक्षण देऊन. 14 ते 19 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी होते त्यावेळेलाच आरक्षण दिलं गेलं. आता दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरेजींचं सरकार असताना उद्धवजींचं त्यावेळेला ते नाकारलं गेलं. वस्तुस्थिती आहे. मग आम्हीच वाईट झालो परत आरक्षण देऊन. आणि ज्या लोकांनी 50 वर्षामध्ये आरक्षणाची गरज काय, समाजाला आरक्षणाची गरज नाही अशी स्टेटमेंट केली, रेकॉर्ड आहेत, आज तुम्ही त्यांचा बोलबाला करतात आणि आम्हाला ज्यांनी आरक्षण दिलं त्यांच्यावर टीका टिप्पणी करतात. मला वाटतं हे योग्य नाही. आरक्षण देवेंद्रजींनीच त्यावेळेला 5 वर्ष मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी दिलेलं होतं. ही वस्तुस्थिती आहे. आताही एकनाथजी शिंदे प्रयत्न करतायत, दोन्ही मुख्यमंत्री प्रयत्न करता आहेत. आमची भूमिका स्पष्ट आहे, आरक्षण आम्हाला द्यायचंच आहे, परंतु ते टिकणारं असलं पाहिजे. कोर्टामध्ये कुठे ते नकारता कामा नये, ही आमची त्यामागची भूमिका. साहेब का गेले, केव्हा गेले हे मलाही माहिती नाही. मी ते बघितले नाही, ऐकले तर तुम्ही सांगताय. म्हणून मी आता ते जुने त्यांचे नेते होते, गेले असतील, समाजाचं ताणतणाव चाललेला आहे त्या संदर्भात बोलले असतील. कारण ही महाराष्ट्राची म्हणजे खरं पुरोगामी महाराष्ट्र आहे. इथे जाती जातीमध्ये समाजामध्ये वाद व्हावेत, कुठेतरी विकोपाला जावेत, टोकाची भूमिका घ्यावी असं कधी होता कामा नये. हे सर्वांनाच वाटतंय. आणि म्हणून मला वाटतं यासाठी काय जे करता येत असेल ते सर्वांनी करावं. अनेक मुख्यमंत्री आहेत, उद्धवजी पासून आहेत, संजय राऊत काही वेगळे सांगतायत, काँग्रेस काही वेगळे सांगते, शरद पवार गट काही वेगळं सांगतोय, ताई पण आहेत, सगळे आहेत, रेसकडे सगळे आहेत, कोणाला नाही म्हणावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.